स्वागत आहे आपल्या या पहिल्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे काही काम करत होतो त्याचे आपण कधी असे ब्लॉग व्हिडिओ नाही बनवले, पण हा माझा पहिला ट्राय असेल आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही गेलो होतो राधानगरीमधल्या पालखुर्द या गावी. व्लॉग करण्याची कल्पना डोक्यात येणं म्हणजे हा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे, कारण इथं आम्ही करणार होतो वह्या वाटप. आपल्याकडून होईल तेवढी मदत आणि सोशल वर्कर हवलदार करत असतात. शॉपकॉप हे त्यांचं दुकान आहे आपल्या इथं कोल्हापूरमध्ये टाकाळ्यावरती, जिथं कोल्हापुरी चप्पल मिळतात. शाळेच्या कमानीचं काम चालू असल्यामुळं आम्ही दुसऱ्या मार्गाने आत गेलो. शाळा खूप छान आणि टुमदार होती, जिनं माझ्या हॉस्टेल दिवसाची आठवण करून दिली. विद्येची देवी सरस्वती, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद आणि सुभाषचंद्र बोस यांचे छान चित्र रेखाटले होते. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की दुर्गम भागातील शाळांना आपल्या परीने आपण जितकी मदत करू शकता तेवढी तुम्ही करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स देतो आहे, त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. वर्गामध्ये प्रवेश केल्यानंतर मला वाटलं होतं की मुलं असतील, पण जेमतेम 15 मुलं होती आणि ती त्या गावचीच मुलं होती. गाव खूप मोठं नसल्यामुळं मुलांना देण्यात येणाऱ्या वह्यांवरती झाडे लावा झाडे जगवा हा एक संदेश शॉपकॉपने दिला होता. जिल्हा परिषद शाळेमध्ये लहानपणी जशी आपल्याला पुस्तक मिळाल्यावरती आनंद व्हायचा, तसाच आनंद ह्या मुलांच्या चेहऱ्यावर होता. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो, आवडला तर फॉलो करा. मित्रांनो, तुम्ही यांच्या हसण्याचे एक कारण होऊ शकता. सगळं झाल्यानंतर बॅक टू पॅव्हेलियन म्हणजेच कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये जेवणाचं हॉटेल परकची थाळी.